मोर्चा काढू दिला जातो, दुसरीकडे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे. जे काय होतंय ते फक्त राजकारणासाठी केलं जातंय. हे अतिशय वाईट आहे. एकीकडे व्यापाऱ्यांना भव्य मोर्चा काढला होता, तेव्हा का नाही अडवलं? कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे. आंदोलनालाच बंदी आणणं प्रश्न हा आहे. आधी एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं तुम्ही? हे मुद्दामून केलं जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे. मी परत एकदा सांगतो, कुठल्याही भाषेविषयी, कुठल्याही जातीविषयी, कुठल्याही धर्माविषयी दुस्वास असणं, द्वेष असणं, दुराग्रह असणं हे आमच्या हृदयातच नाही आहे. हा महाराष्ट्र धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. इथली माती ज्याने कपाळाला लावली त्याचा उद्धारच झाला. आम्ही काय निशिकांत दुबेची वाक्य ना उच्चारणार. जो काय निशिकांत दुबे बोलला, अरे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलेला भारत आहे यार. महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलंय. इन्कम टॅक्स, GDP, ते बजाज असो, टाटा असो, बिर्ला असो, गोदरेज असो, की अगदी अडाणी असो नाही तर अंबानी असो, त्यांना या मातीने मोठं केलं. या मातीने त्यांनी ना जात बघितली, नाही पात बघितलं, ना पंथ बघितला. या महाराष्ट्राने सगळ्याला मोठं केलं. तुम्ही आज आम्हाला सांगता तुम्ही आमच्या पैशावर जगता म्हणून? अरे आमच्या पैशावरती अख्खा भारत जगला असं आम्ही म्हणणार नाही. आमच्या महाराष्ट्राचा विशाल हे जे विशाल आहे ना आमचं, त्या विशाल हृदयात नाही हे सगळं निघालं. तुम्ही आज हृदयावरती आमच्या थुंकतात. हे म्हणतात की आम्ही पोचतो म्हणून तुम्ही जगतात. अरे मराठी माणूस कुठे असा झालेला नाही. ही शिवरायांची भूमी आहे. पाहिजे तसा होत नाही सरकारकडून. सरकार करायला लावतंय, हे सरकार करायला लावतंय. या सरकारला मराठी वाद पेटवायचा आहे, हिंदू मुसलमान पेटवायचा आहे, OBC मराठा पेटवायचा, निवडणुका जिंकायच्या आहेत बस. महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र सन्मान, महाराष्ट्राचा अपमान. प्रताप सरनाईक म्हणतात की हे गृहखात्याने सांगितलंच नव्हतं. प्रताप सरनाईक म्हणतात की जी कारवाई पोलिसांनी केली हे गृहखात्याने सांगितलीच नव्हती. गृह खात्याने सांगितलं नव्हतं तर सस्पेंड करा लगेच. गृह खात्याने सांगितलं नाही, सरकारने आदेश दिले नाही तर कसली वाट बघताय? करा सस्पेंड. सरकार आहे, सरकारने नाही सांगितलं ना, करा सस्पेंड. प्रताप सरनाईकांनी मागणी करावी की सस्पेंड करून टाका सगळ्यांना. त्यांचा मतदारसंघ आहे, ते आज मंत्री आहेत त्या भागातले, करा सस्पेंड. अरे काय सांगता? पोलीस आहे ना, पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत. काय सांगता मला? आम्ही काय आज आलो काय? आम्ही पण 45 वर्ष राजकारण करतो. मराठीची मुस्कटदाबी आहे मराठी माणसाची. ही सरकार जाणून बुजून फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्यादी हलवते, बाकी काहीही करत नाही. धन्यवाद.